तुनाजीत वर दुसरे आणि केले म्हणे हिरोनी. ट्रॅक्टर मी पुसलं सगळं मी केलं आणि चालवायची काही हे करताय. गाइस वीडियो के लिए कर रहा है. रोज पुस. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड. आम्ही आता आमच्या बाजूला आमची क्यू आहे आणि सकाळी 6 वाजेपासून गाडीची साफसफाई चालू आहे. नाही एवढा वेळ नाही लागला आपल्याला, पण आपण तिला व्यवस्थित आम्ही क्लीन केलेली आहे. बघू आज संडे तर बघू काय प्लॅन आमचा होणार आहे आज. सो स्टे ट्यून बघा तुम्ही. हा ब्लॉग नुसता टाइमपास ब्लॉग होणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि एन्जॉय करा. टाइमपास म्हणजे तुम्हाला बोर नाही होणार. एक याच्यामध्ये घे कांदा पण कंपल्सरी नाही आहे. घेतलं गेलं तर वस्तू डबल बोलायची. आम्ही आता भाजीपाला घ्यायला गेलो होतो. जवळ एक किनोद म्हणून गाव आहे तिकडे. तर आता आम्ही भाजीपाला घेऊन रिटर्न आलो. व्हिडिओ अजून पुढे कंटिन्यू करा. खूप काही बघायला भेटणार तुम्हाला आज. स्टे ट्यून. गाइस वीडियो के लिए कर रहा है. रोज पूछता हूँ गाइस. ट्रॅक्टर मी पुसलं सगळं मी केलं आणि चालवायची काही हे करताय. घे रे भाई. दिला रिप्लाय. वन्स मोर. तो गाईज म्हणजे आमच्या गावातली आमच्या घरातली जी आयकॉनिक प्लेस आहे ती ही आहे. ही प्लेस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आमचे बाबा नेहमी इथं बसायचे. तो आमच्या बाबांची बसण्याची स्टाईल मी तुम्हाला दाखवतो. असे शूज त्यांनी काढले की हा पाय असा आणि असे बसलेले राहायचे. आणि सेकंड स्टाईल होती तर ट्रॅक्टर किंवा इथं कोपऱ्यावरती हा दीपक जसा बसलेला आहे ना सेम असे म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी 84व्या वर्षी या पोझिशन मध्ये बसायचे. इकडे अजून ते कुंड होतं तिथे पण. थांब रे.
हॅलो जी. सो गाईज सोम व्हिडिओसाठी बैलांना पाणी पाजतोय. बघू शकता तुम्ही सोम फ्लेक्स करताना. माझ्या मामाच्या गावातला माझा पहिला मित्र आहे दीपक. माझ्यापेक्षा भरपूर मोठा आहे आणि माझा लुंगी दोस्त. पवनपेक्षा पण मध्ये मोठा- फिरायचो. पवनपेक्षा पण मोठा आहे पण तो माझा मित्र आहे. दीपकने मला एकदा शाळेमध्ये मी लुंगी डान्स म्हणून गाणं होतं त्याच्यावरती डान्स घेतलेला होता. तर दीपकने मला शिकवला होता. दीपक एक स्टेप करून दाखवेल तुम्हाला आता. दीपक एक step please. आपण दोघी जण हा लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी. बजरंग ग्रुप ना रे. बजरंग ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत पाटील. बादली गुडद वर्षा गाणं म्हण. स्टार्ट. नाही मला गाणं अरे मी पण म्हणतो, चल. मी पण म्हणतो बस इथं. बस रे दीपक तू पण बस. आपल्याला टाकायचं आता कोणतं तरी बोलू बाई. गोलू प्रेमात यायला पाहिजे. गोलू बोल लवकर बोल ना. कॅमेराची पोटी चालली. काय बोलू गाणं म्हण ना. आमच्या गावाची यात्रा इथे चार वरीस ना प्यार कसा बोले गया मनाया सूर लाव ना थोडं. प्यार मा पागल वैना येत ना यार मा पागल वैना येत ना यार मा पागल वैना येत ना यार मा पागल वैना काहीच शेतातला माणूस शेतात आल्यावरती कधीच उपाशी नसतो. कधीच त्याला म्हणजे त्याची भूक आहे ना, हे जे रान आहे हे त्याची भूक मिटवून देतो. मिटवून देतो. बरोबर. हे So तुम्ही पपई. शेतात कुठेही जा, हे बघा शेतात आलो बाजूलाच पपई भेटली. पपई आम्ही इथं खाल्ली बोट भरून. आता मुकेशला खाऊ घालून घेऊ आपण. मक्का दाखवून तिकडे ना आम्ही खावाई घ्या ना माझा. रामनं पोट बरी पाहिजे. टिपणे खत देणं चालू आहे मित्रांनो इकडे. ही पण त्याच्यात खत आहे. इथून इकडे टाकलं जात आहे. आणि पक्ष नळीतून पूर्ण मक्याला खत दिलं जाणार आहे. कॉल्ड मक्का. आम्ही चाललोय आता जळगावला. हे जटाधारी महादेव मंदिर. हेच ते मंदिरमुळे आपलं पवनचं चॅनल मॉनिटाईज झालं होतं भोले बाबाच्या Yes. कृपेमुळे. यस किती मिलियन पवन? मिलियन रे 4.5 लाख. 4.5 लाख. सॉरी 4.5 लाख. हे मंदिराचे पाहिलं नाही का गाडीत. सो आणि आम्ही चाललोय आमच्या पर्सनल कामासाठी मी आणि पवन. तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि एन्जॉय करा. ऑन दे. आम्ही आमच्या फॅमिलीवाल्यांना उतरवलं इकडे. आता मी आणि पवन जातोय पुढे. सो अजून भरपूर बघा पहा एंड पर्यंत. बाय. मी आज ब्लॉग शूट करतोय. मला जळगावची अशी हो गाईज. तर असं या पद्धतीने आम्ही आमचा आजचा दिवस संपवतोय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पवन गुड बाय. थँक यू गाईज. बाय. हॅपी लाईफ.